71 सालापासून आतापर्यंत 9,677 बसेस आपण स्क्रॅप केलेल्या आहेत। त्याच्यातनं 182 कोटी 60,18,288 रुपयाचा महसूल हा एसटी विभागाकडे आलेला आहे। 2017 पासून 2024 पर्यंत 2,831 बसेस या ऑक्शनला आपण काढलेल्या होत्या आणि त्याच्यातनं 86 कोटी 84,40,825 रुपये आपल्याला प्राप्त झालेले आहेत। आणि ही लिलावाची प्रोसिजरच ई लिलाव असल्यामुळे त्याच्यामध्ये 39 नोंदणीकृत वाहनांच्या स्क्रॅपिंग सुविधा असणाऱ्या संस्थांना याच्यामध्ये सहभाग दिला जातो। दुसऱ्या कुठच्याही संस्थांना याच्यामध्ये सहभाग दिला जात नाही आणि म्हणून ही सगळी यंत्रणा ई लिलावाची असल्यामुळे इथं कुठं मॅन्युअली काय होण्याचा प्रश्न येत नाही। आणि जी काय आकडेवारी मी तुम्हाला 71 सालापासून सांगितली आणि आता जी 4 वर्षाची विचारलेली आहे त्या 4 वर्षाच्या आकडेवारीवरनं असं सिद्ध होतंय की महसूल जो आहे तो जवळजवळ 86 कोटी 84 लाखाचा हा एसटी महामंडळाला मिळालेला आहे। अध्यक्ष विरोधी पक्षनेते आमदार बोलू द्या ना, नाव घेतलं बोलू द्या ना प्लीज। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आपल्याला की माननीय मंत्री महोदयांनी उत्तर पुन्हा पडताळून पाहावं। सन्माननीय सदस्यांनी कानडे साहेबांनी जो प्रश्न विचारला आहे त्याला गांभीर्याने घेण्याची गरज आहे। चोरांना पाठीशी घालण्याचं कारण नाहीये। ई लिलावाचं आम्हाला काय सांगता? 1971 साली कुठला ई लिलाव आला? 1971 साली कुठला ई लिलाव आला? अध्यक्ष महोदय, प्रश्न विचारला 1971 पासून 2024 पर्यंत 2007 पर्यंत, तुम्ही उत्तरामध्ये 2024 पर्यंतचं उत्तर दिलंय। आणि बीएसटीच्या भंगाराचा विषय फक्त बस पुरता नाहीये। बीएसटी मध्ये डिपार्टमेंट मध्ये निघणारा भंगार हा केवळ बस पुरता नाही आहे। अध्यक्ष महोदय, आपल्या मतदारसंघामध्ये बेस्ट भवन आहे। माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे, आपण ते रोज पाहताय, बेस्ट भवनच्या इथून रोज जाताय, तिथले अधिकारी रोज आपल्याला भेटतायत, तिथले मतदार आपल्यावर विश्वास ठेवतायत आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपण कडक निर्देश देण्याची अपेक्षा आहे। हा मोठा भ्रष्टाचार आहे अध्यक्ष महोदय आणि हा भ्रष्टाचार बीएसटी भवनातून चालतो अध्यक्ष महोदय, वर्षानुवर्ष चालतो। आणि माझा आरोप स्पष्ट आणि प्रश्न सुद्धा आहे, फिरून फिरून मॅन्युअली ईपीसी ई लिलाव या सगळ्या माध्यमातून मुंबई शहरामध्ये फिरून फिरून हे भंगार विक्रेते कॉन्ट्रॅक्टदार केवळ 2 लोकच येतात, कंपन्यांची नावं वेगळी आहेत। आता योगेश सागर सांगतील की ते कुर्ल्याला राहतात, पण मी त्याचं नाव घेणार नाही। पण अध्यक्ष महोदय, ते राहतात कुठे? एकाच ठिकाणी। कंपन्या 2 वेगवेगळ्या नावाने कंपन्या येतात अध्यक्ष महोदय, काही पारदर्शकता नाही। म्हणून मी आज इथं नाव घेणं टाळतोय। माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, या भंगार विक्रीमध्ये येणाऱ्या बस सहित सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या किती आहेत, त्यांचे मालक कोण आहेत, त्याच एकाच मालकाच्या अनेक कंपन्या आहेत का, त्यांनाच त्या पद्धतीने काम मिळतंय का? ई लिलाव नसताना सुद्धा, ई लिलाव असताना सुद्धा याची सर्वंकष माहिती, आवश्यकता वाटली तर चौकशी आपण करणार का आणि त्याचा रिपोर्ट देणार का? कारण बीएसटीवर एकाच परिवाराचं, एकाच पक्षाचं वर्षानुवर्ष 25 वर्ष राज्य राहिलंय आणि अध्यक्ष महोदय याच्या चौकशीची गरज आहे। आपण बीएसटी भवनच्या बाजूला आपलं कार्यालय आहे, आपण आजूबाजूला भ्रष्टाचाराला आपल्या कार्यालयाच्या थारा देणार नाही, त्यामुळे आपण निर्देश द्याल अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य आशिषजीने एसटी बाबतची भूमिका मांडलेली आहे, बेस्ट बाबतची भूमिका मांडलेली। एक वस्तुस्थिती खरी आहे की फक्त गाड्यांचा लिलाव होत नाही तर उरलेल्या पार्टचा देखील लिलाव होतो आणि आशिषजींनी सभागृहामध्ये सांगितलेली माहिती खरी आहे असे समजून उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी केली जाईल।